MS24 मराठी न्यूज, निर्भीड बातम्यांचा मराठी आवाज. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरती प्रक्रियेबाबत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर यांच्या अथक प्रयत्नाने आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र शासनाने भरती प्रक्रियेला दिलेल्या स्थगिती आदेशाला माननीय उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने स्थगिती दिली असून भरती प्रक्रिया पूर्ववत आणि सुरळीत सुरू ठेवण्याचे आदेश दिले असून सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर यांना एक प्रकारचा धक्काच दिला आहे. शासनाने आगामी निवडणुकांचे कारण देत 2 जुलै 2026 रोजी भरती प्रक्रियेला स्थगिती दिली होती. मात्र बँकेचे चेअरमन आमदार मानसिंगराव नाईक आणि संचालक मंडळाने या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने शासनाच्या आदेशाला स्थगिती देत भरती प्रक्रिया सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा केला आहे. बँकेचे चेअरमन मानसिंगभाऊ नाईक व संचालक मंडळाच्या तत्परतेचे व कायदेशीर लढाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रकरणी न्यायालयामध्ये बँकेची बाजू ॲडव्होकेट AR देशमुख, ॲडव्होकेट उमेश मानकापुरे व सिनियर काउन्सिलर सुरेल शहा यांनी काम पाहिले. या निर्णयामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकडो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला असून ही भरती प्रक्रिया पुन्हा वेगाने सुरू होणार आहे.